येस. तर चलो, ग्रेट मॉर्निंग ऑल लीडर्स, ग्रेट मॉर्निंग. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीटिंग चालू होणार आहे. ऑल लीडर्स, ऑल कोचेस हँड रेज करून घ्यायचंय. ऑल कोच, ऑल सुपरवायझर, ऑल वर्ल्ड टीम्स, कोड असला पाहिजे. तुम्ही प्रॉपर बसलेले असले पाहिजे. तुमच्याकडे डायरी, पेन आणि तुमच्याकडे तुमचं एनर्जी ड्रिंक, एनर्जी बूस्टर, स्किन बूस्टर, नाईट वर्क जे काही असेल ते, किंवा आपला संध्याकाळचा सकसा, एनीथिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. क्योंकि जब हम आपको स्पॉटलाइट लेने वाले हैं, तो आपका प्रॉपर कैमरा सेटिंग होना चाहिए और आपके हाथ में ड्रिंक होना चाहिए. दूसरी चीज, आपके पास डायरी पेन भी होना चाहिए. आपको प्रॉपर करना है. अगर आपको प्रॉपर कैमरा सेटिंग नहीं है, तो आपको देखना पड़ेगा. ओके. हाँ. और दूसरी एक बात ये भी चेक करेंगे हम कि आपके कितने कैमरा शुरू है, क्योंकि हमें जो इंफॉर्मेशन मिलने वाली है वो बहुत जरूरी और बहुत बढ़िया है. इसके लिए आप सब लोगों को कैमरा शुरू करके बैठना है, क्योंकि हमें इंफॉर्मेशन देने वाले हैं वो कोई ऐसे वैसे हस्ती नहीं है. वो बहुत बड़े डायनामिक लेडी है, और वो हमें बहुत कुछ सिखाने के लिए आने वाले हैं, बहुत कुछ बताने के लिए आने वाले हैं. तो उनके लिए ये तो उनको इनवाइट करने के लिए आपको प्रॉपर बैठना पड़ेगा. आप प्रॉपर. और अभी जो ग्लोबल वेलनेस कोच है वो हैंड रेज नहीं करेंगे. सिर्फ ऑल सुपरवाइजर्स, ऑल वेल टीम्स, ऑल लीडर्स आप हैंड रेज करेंगे, क्योंकि आपका परफेक्ट होना जरूरी है. यस. तो चलो, आज जिनको हम बुलाने वाले हैं वो है एक नारी सब पे भारी. तो पहले मेरा इंट्रोडक्शन दूंगी मैं. मेरा नाम है लीना सुनील शिरसाट, टीचर हूं. और इस वेलनेस फैमिली में आके अभी मुझे पूरे साल हो. इस वेलनेस फैमिली में आने से पहले डिसऑर्डर तो ऐसे कुछ नहीं थे. बहुत सारा हेल्दी लाइफस्टाइल में आप रही थी, लेकिन बहुत सारा वजन लेके मैं आई थी. सेकेंड डिलीवरी के बाद 97 तक मेरा वजन गया था, और बहुत प्रयास करने के बाद भी वो कम नहीं हो रहा था. तो इस वेलनेस फैमिली में आने के बाद मेरे जो कोच है, वन डायमंड प्रेसिडेंट 15 के प्रेसिडेंट टीम मेंबर भालेराव सर और पूजा मैम, इन्होंने मुझे अमेजिंग ऐसा गाइड किया. और उनके गाइडेंस के नीचे मैंने अपना 20 केजी पहले 6 महीने में 20 केजी फैट लॉस किया, और बहुत बढ़िया मेरा रिजल्ट आया. और एक ग्लोबल वेलनेस कोच करके आज काम कर रही हूँ. तो आपको ये भी ध्यान में रखना है कि आप जब सामने आएंगे तो आपको प्रॉपर ही रहना है. ओके. तो जिनको मैंने फॉलो किया, जिनको मैंने सुना, जिनका सुनने के बाद मुझे ये पता चला कि हमारे जो प्रोडक्ट्स है, हमारा जो कुछ है, उससे बहुत बढ़िया रिजल्ट आता है. और उससे हम बहुत कुछ ये इस वेलनेस फैमिली में पा सकते हैं. जैसे एक हेल्दी लाइफस्टाइल और हमारा खुशियों से भरा हुआ परिवार, जो मेरा परिवार मेरे साथ पूरा अपना सका संतुलित आहार लेता है. तो आज हम ऐसा कुछ इसमें जानने वाले हैं. जैसे एक औरत घर का मुख्य नींव होती है, जो जैसे हम बोलते हैं कि अगर एक औरत पढ़ेगी तो पूरे घर को वो पढ़ा सक पूरे घर को वो शिक्षित कर सकती है. वैसे ही एक औरत अगर अपने खुद के हेल्थ का ख्याल रखती है, वो खुद के ऊपर काम करती है हेल्थ के लिए, तो पूरे घर को हेल्दी बना सकती है, क्योंकि उसके हाथ में किचन है. बहुत सारी महिलाएं, उनको बहुत सारे प्रॉब्लम्स है. तो वो क्या है, उनके लिए क्या जरूरी है, उनको कैसे खुद को 1 घंटा दे, और क्या करना चाहिए उसके बेटर हेल्थ के लिए. तो ऑल आप सभी जो लीडर्स यहाँ पे है, वो थोड़ा समझ लीजिए कि इसमें सिर्फ लेडीज ही नहीं, जेंट्स भी ज्वाइन हो सकते हैं, क्योंकि आपकी मम्मी, आपके वाइफ, आपकी बेटी, सबके लिए ये सेशन बहुत जरूरी है. और इनके लिए जिनको मैं बुलाने वाली हूँ, उनके लिए हमें बहुत एनर्जी की जरूरत पड़ेगी. एनर्जी हमें सिर्फ ऑक्सीजनरी ड्रिंक से नहीं मिलने वाली है. उनके लिए हमें एक बहुत बढ़िया सा सॉन्ग लगाना है, और उस सॉन्ग के साथ हम उनको इनवाइट करने वाले हैं. ओके. तो चलो.
जब दुनिया कहे ये तेरे रोकने वाले लाख मिले, पर कदम मेरे रुकते नहीं। जो आग लगी है सीने में, वो तूफानों से बुझती नहीं। जख्मों से रिश्ता पुराना है, जिसे दुनिया समझे हार मेरी, वो जीत का बस बहाना है। ताने भी सुने, ठोकर भी खाई, फिर भी ये हौसला जिंदा है। जो कहते थे तू कर ना पाएगा, उन सबको जवाब अभी बाकी है। जो दुनिया को नामुमकिन लगे, वही खेल मेरा होता है। जहाँ सबके हौसले टूट जाए, वही करतब मेरा होता है। मैं आंधियों से लड़ने निकला, डर से समझो। तो जमाना देख रहा है। Recording in progress. सब पे है भारी, आंखों में बिजली, चाल में सवारी। आज की नारी सब पे है भारी, दुनिया से लड़ती, सपनों की रानी। ना रुकने वाली, 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 ना झुकने वाली। आज की नारी सब पे है भारी। सुबह से शाम तक काम ही काम है, घर भी संभाले, नाम भी कमाए, टिफिन भी बांधे, सपने भी उड़ाए, माँ भी वही है, लीडर भी बन जाए। बस की स्टीयरिंग लेने का आसमान, वर्दी में शक्ति, दिल में हिंदुस्तान, डॉक्टर के हाथों में जिंदगी का प्यार, इंजीनियर बनाए कल का संसार। सीधी सीधी है पर आंधी से चले, जो ठान ले दिल में तो दुनिया भी हिले। आज की नारी सब पे है भारी, आंखों में बिजली, चाल में सवारी। आज की नारी सब पे है भारी, दुनिया से लड़ती, सपनों की रानी। हाथ में मेहनत, दिल में चिंगारी। आज की नारी सब पे है भारी। खेत की मिट्टी से लब की रोशनी तक, स्कूल के चलक से कोर्ट की सीधी तक, घुंघरू की ताल पे रंगों का प्यार, क्रिकेट का शॉट, बॉक्सिंग का वार, गोल्फ का स्विंग, बहादुरों की उड़ान, हर जगह लिखे अपनी पहचान। ऑटो भी चलाए, ट्रेन भी बढ़ाए, आग के अंदर भी जान बचाए। सुन ले ज़माने ये बात पुरानी नहीं, नारी की ताकत किसी से छुपानी नहीं। घर की दहलीज से सीमा के पार, उसकी हिम्मत का ना कोई हिसाब। पल्लू भी लहराए, यूनिफॉर्म भी चमके, सपने जो देखे वो सच में धमके। यस, तो चलो अभी हम ऐसे डायनेमिक लेडी को बुलाने वाले हैं। एक मिनट, हम सबका पहले ये ब्लैक क्लियर करेंगे। ओके, यस, क्लियर हो चुका है। चलो, तो ऑल ग्लोबल वेलनेस कोच, आप अपना हैंड रेस कीजिए। ओके,
Recording stopped. यस, तो चलो, और ग्लोबल वेलनेस कोच आपके हैंड रेज़ हो चुके हैं। तो अभी हम ऐसी डायनामिक लेडी को बुलाने वाले हैं, जो इस वेलनेस फैमिली में 6 सालों से है, सबसे कम उम्र वाले, 15 के प्रेसिडेंट टीम, 1 डायमंड 15 के प्रेसिडेंट टीम और एक बहुत बढ़िया रील स्टार और बहुत कुछ उनके बारे में बोलेंगे, तो कम पड़ जाएगा। तो वो हमारे सामने आने वाले हैं। 1 डायमंड, 15 के, soon going to 2 डायमंड, 3 डायमंड, 20 के, 30 के चेयरमैन क्लब मेंबर, यस, Recording in progress. प्रेसिडेंट टीम मेंबर पूजा भालेराव मैम। आज की नरी सब पे है भारी, दुनिया से लड़ती न रुकने वाली, 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 न झुकने वाली। आज की नारी सब पे है भारी। सुबह से शाम तक काम ही काम है, घर भी संभाले, नाम भी कमाए, टिफिन भी बांधे, टिफिन भी उड़ाए, माँ भी वही है, लीडर भी बन जाए। बस की स्टीयरिंग, लेने का आसमान, वर्दी में शक्ति, दिल में हिंदुस्तान, डॉक्टर के हाथों में जिंदगी का प्यार, इंजीनियर बनाए कल का संसार। सीधी सी दिखे पर आंधी से चले, जो ठान ले दिल में तो दुनिया भी हिले। आज की नारी सब पे है भारी, आंखों में बिजली, चाल में सवारी। आज की नारी सब पे है भारी, दुनिया से लड़ती, सपनों की रानी, हाथ में मेहनत, दिल में चिंगारी। आज की नारी सब पे है भारी। वाह, जबरदस्त, जबरदस्त, अनबिलीवेबल, यस, वेलकम मैम, वेलकम। यस, थँक यू सो मच. थँक यू ऑल ऑफ यू. थँक यू. जबरदस्त लीना मॅम, खूप छान अमेझिंग असं वाव असं वेलकम केलेलं आहे. तर लीना मॅडम साठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा. Recording stopped. येस, बहुत ही बढ़िया, अमेझिंग, अनबिलीवेबल. कोणाकोणाकडे ॲफ्रेश आहे? ॲफ्रेश एनर्जी ड्रिंक. वाव, बहुत ही बढ़िया, अमेझिंग. का सांगू? कारण की हे जर घेतलं ना तर अजिबात आपल्याला झोप पण येणार नाही. कारण की आता 8 वाजलेले आहेत. काही सदस्यांचं जेवण झालं असेल, काहींचं झोपण्याचं टायमिंग झालं असेल, काही जण कामावरून आले किंवा काही महिला स्वयंपाक चालू असेल, तर मग ते करत असताना आपल्याला एनर्जेटिक राहण्यासाठी आपल्याला आपल्याकडे असणं गरजेचं आहे. एनर्जी ड्रिंक, एनर्जी बूस्टर किंवा इव्हन तुमच्याकडे असेल सकस आहार असेल, स्किन बूस्टर असेल, 24 हायड्रेट असेल, लिपटॉप असेल, जे काही असेल ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण की हे घेतल्याने आपल्या आणि त्याचबरोबर आपण कुठेतरी यस सगळं अभिनंदन केलं पाहिजे. कारण की तुम्ही सुद्धा सर्वजण खूप ग्रेट आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी कुठेतरी जागरूक झालेले आहेत आणि आज तुम्ही स्वतःचा 1 तास जो आहे तो दिलेला आहे. तुमच्या वेळातलं वेळ काढून तुम्ही इथे मीटिंगसाठी जॉईन झालेले आहात आणि काहीतरी एक स्वतःच्या आरोग्यासाठी कसं आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे, कसं आपण आपल्या आरोग्याविषयी
जागरूक पाहिजे. आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी काहीतरी कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टीची जी काही माहिती आहे ते आजच्या सेशनमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. कारण की आज एक 1 तास जो आहे तो आयुष्य चेंज होणार आहे. आणि एका तासामधून माझ्याकडून तुम्हाला जे काही मिळेल मी ते देणार आहे. कारण की आजचं सेशन म्हणजे खास आहे. आणि ह्या शेवटी एक खूप सुंदर आणि मोठी अशी अनाउन्समेंट सुद्धा आपण करणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्याला काय करायचंय, शेवटपर्यंत राहायचंय. सगळ्यांकडे वही, पेन असेल ते घ्या. एखादा पॉइंट तुम्हाला नोट डाउन करायचा असेल तर ते नोट डाउन करा. कारण की एक ना एक पॉइंट जो आहे तो आपलं आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे आपण आपल्याकडे वही, पेन असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपण लिहिलं पाहिजे. आणि लिहिल्यानंतर ते आपल्याला लक्षात राहतं की आपल्या आरोग्यासाठी आपल्याकडे कोणती गोष्ट हवी आहे. येस. तो ओळख करून देते. माझं नाव पूजा भालेराव. बाय बॅकग्राऊंड एक फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जॉब करत होते. पण आता मी करत नाही. कारण की आता मला कुठेतरी एक माझ्या माता-बहिणींसाठी, समाजासाठी मला कुठेतरी एक आरोग्य देण्याचं काम जे आहे, ते काम मी आणि भालेराव सरांनी हाती घेतलेलं आहे. आज समाजामध्ये खूप लोकांना आरोग्याची गरज आहे. आम्हाला जे मिळालेलं आहे ते इतर लोकांना देण्याचं काम जे आहे आम्ही दोघंही करत आहोत. येस. तर अमेझिंग वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना. स्वतःचं आरोग्य चांगलं राहते आणि स्वतःसोबत कुठेतरी एक समाजामध्ये खूप साऱ्या अशा महिला आहेत जे की आरोग्यासाठी आज त्यांच्या आरोग्यावर खूप महिलांसाठी काम करायचं आहे आणि जे की आज तेच सेशन आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके. आणि त्यात एक सांगेन, माझी जर्नी एक 5.5 वर्षाची जर्नी आहे माझी. आणि आज या 5.5 वर्षाच्या जर्नीमध्ये अजूनही माझा मी फिटनेस जो आहे तो मेंटेन ठेवत आहे. आणि ह्या जर्नीमध्ये येण्याचं कारण म्हणजे सरांचं वाढलेलं वजन होतं. सरांनी 20 किलो वजन जे आहे 2 महिन्यामध्ये आणि त्यानंतर सरांचा अमेझिंग रिझल्ट आला. खूप सगळ्यांनाच वाटतं, महिलांनाच नाही तर पुरुषांनाही वाटतं, जेव्हा आपला लाईफ पार्टनर सुंदर दिसायला लागतो आणि आपली बॉडी कुठेतरी खराब दिसायला लागते. आपण वाढलेलं वजन, वजन कमी असेल, वाढलेलं असेल, कुठेतरी पोटाचा घेर वाढलेला असेल, बऱ्याच काही काही गोष्टी असेल, तर आपल्या मिस्टरांनी आपल्याला कोणती गोष्ट पाहून आपल्यासोबत लग्न केलेलं असतं माहितीये? आपली सुंदरता. कॉमन गोष्ट आहे. आणि सगळ्या महिलांबाबतीत असेल, पुरुषांबाबतीत बघा, जेव्हा आपले आई-वडील आपल्याला दुसऱ्यांच्या घरी देतात, आपलं लग्न लावतात, त्यावेळेस पहिल्यांदा आपले आई-वडील काय पाहतात माहितीये का? मुलाची प्रॉपर्टी बघतात, की तो मुलगा किती कमवतोय, त्याच्या घरी जमीन किती आहे, त्याचं घर कसं आहे, त्याच्याकडे गाडी आहे का, तो आपल्या मुलीला सांभाळेल का, आयुष्यभर खुश ठेवेल का, ह्या सगळ्या गोष्टी पाहून आपले आई-वडील आपल्याला मुलाच्या घरी देत असतात. येस. आणि त्यानंतर आपण मुलगा आपल्याकडे काय पाहतो माहितीये? आपली संपत्ती पाहतं का? आपलं घर पाहतं का? नाही पाहत. तो मुलगा आपली सुंदरता पाहतो. आपण सुंदर दिसायला आहे का? गोरे आहेत का? काळे आहेत का? आपलं फिटनेस चांगला आहे का? Recording in आपला progress. स्वभाव कसा आहे? ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो मुलगा. बरोबर? मग तेच माझ्या बाबतीतही तसंच होतं. माझं वजन खूप कमी होतं आणि सरांचंही वजन खूप जास्त होतं. लग्नाच्या अगोदरपासूनच मी बारीक होते. लग्नाच्या अगोदरपासूनच बारीक होते. आणि सर एकदम स्मार्ट दिसत होते. हिरोसारखे छान मस्त दिसत होते लग्नाच्या अगोदर. ते म्हणतो ना, लग्न झाल्यानंतर मानवतं, सुख मानवतं, बायको खायला घालती दाबून. मग मी पण तेच केलं. सरांना खायला घातलं दाबून, खूप प्रेम केलं, खूप खूप जीव लावला. जे मागतील त्या गोष्टी मी खायला दिल्या आणि वजन वाढलं सरांचं. आणि नंतर मग मी सरांची मुलगी दिसायची आणि सर माझे वडील दिसायचं. असं आमचं कपल होतं 5.5 वर्षापूर्वी. पण जेव्हा सरांना त्यांच्या फ्रेंडच्या माध्यमातून ही वेलनेस फॅमिली मिळाली आणि नंतर मग त्या वेलनेस फॅमिली मधून मग एक दिवस आमच्या बाबतीत असा किस्सा झाला सरांच्या बाबतीत, की आम्ही सिम कार्ड जो आहे तो घेऊन होतो दुकानात आणि सरांकडे पाहून
जे सिम कार्ड घेणारे देणारी जी मुलगी होती, लेडीज होती, ते म्हणले, "सर तुमचं वय किती आहे?" सर त्यावेळेस मला असं वाटतं 5 वर्षापूर्वी काहीतरी 26-27 वर्षाचे असतील तेव्हा. आणि नंतर मग त्यावेळेस म्हणले, "सर वाटत नाही तुमच्याकडे बघून तुमचं वय एवढे कमी असेल म्हणून." तिथे एक सरांना ती गोष्ट लागली आणि नंतर मग सरांचं एक रिझन होतं परेड, जे की संचलन परेड. येस 26 जानेवारी. त्यावेळेस 1-2 महिने अगोदर प्रॅक्टिस घेतली आणि घेतली आणि शेवटचा दिवस जे आहे तो 26 जानेवारीच्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी सरांना परेडमधून बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं, "तुझं वाढलेलं पोट आहे, वजन एवढं वाढलेलं आहे आणि तुला आम्ही रिजेक्ट करतोय." मग ती गोष्ट मनाला लागली. 1.5 महिने कंटिन्यू प्रॅक्टिस केली आपण परेडची आणि त्या शेवटच्या क्षणाला आपल्याला काढलेलं आहे. तिथंही मनाला खूप गोष्ट लागली सरांच्या आणि त्यानंतर सरांनी वजन कमी करायचं मनावर घेतलं. आणि नंतर सरांनी 2 महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी केलं, फॅट लॉस केला, वेट लॉस केला आणि जबरदस्त अशी पर्सनॅलिटी त्यांनी केली. आणि नंतर मला वाटलं की आपणही सुरुवात केली पाहिजे, कारण की माझंही वजन खूप कमी होतं. वजन खूप कमी होतं. वजन कमी असल्यामुळे मला खूप सारे प्रॉब्लेम होते. पिसुडी, PCOS होता. हे प्रॉब्लेम होते, स्किनचे प्रॉब्लेम होते, कॅल्शियम कमी झालं होतं, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. रात्री झोपल्यानंतर असं वाटायचं की दुसरा दिवस मी पाहते की नाही, इथपर्यंत मला एवढा त्रास व्हायचा छातीमध्ये. साधी एखादी गोष्ट खाली वाकून सुद्धा घेत नव्हते. घेतलं की असं वाटायचं आता मरते काय की मी. म्हणजे एवढा. झोपताना असं छातीवर पूर्ण दाबायचं. नाकाने तर पूर्ण श्वास अजिबात घेता येत नव्हता. म्हणजे एवढा त्रास व्हायचा आणि डॉक्टर सुद्धा अक्षरशः कंटाळले. मला म्हणायचे की तू 4 दिवस झाले, 8 दिवस झाले की दवाखान्यात येते, सारखी आजारी पडते. तू थोडीशी रिलॅक्स घे, सुट्टी घे ड्युटीवरून. पण आपल्याला वाटतं ना की जॉबवर आहे, आपण चला काम केलं पाहिजे. मग तिथे स्वतःच्या आरोग्यासाठी मी वेळ दिला नाही. आणि नंतर मग अमेझिंग आमच्या आयुष्यामध्ये जबरदस्त असं सकस संतुलित आहार आलं. वर्कआउटनी मी माझं 10 किलो वजन जे आहे मी वाढवलं आणि आत्तापर्यंत मी मेंटेन करते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांना वाटतं, खूप लोकांचा गैरसमज असतो, की सकस आहार घेतल्यानंतर साइड इफेक्ट ह्याच्याने काय होईल का? तर खरं सांगू, साइड इफेक्ट काही होत नाही. 5.5 वर्षापासून न्यूट्रिशन घेतीये मी. माझी पूर्ण फॅमिली आज आम्ही न्यूट्रिशन इंटेक करतोय. आणि माझा अमेझिंग असं रिझल्ट आहे, जे की वजन तर वाढलं, डिसऑर्डर कमी झाले माझे. पण नंतर मला अगोदर प्रेग्नन्सी आणि नंतर सेकंड बेबीच्या वेळेस मला प्रेग्नन्सी नॅचरली मला दवाखाना करायची वेळ पडली नाही. नाहीतर पहिले माझे 2 मंथ झाले की अबॉर्शन व्हायचे. 2 मंथ झाले की अबॉर्शन व्हायचे. माझा असा त्रास व्हायचा. बघा वेट कमी असल्यावर हे प्रॉब्लेम होतात. आणि नंतर न्यूट्रिशन ह्या सगळ्या गोष्टी घेऊन नंतर नॅचरली वेनी मी प्रेग्नन्सी राहिली. आणि ज्या दिवशी मला समजलं की प्रेग्नन्सी राहिली आता, आणि डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांना सांगितलं, पॉझिटिव्ह पण सांगितलं त्यांनी. आणि त्या दिवसापासून मी न्यूट्रिशन पूर्ण 9 महिने मी न्यूट्रिशन इंटेक केलेलं आहे. 9 महिने, 9 महिने डॉक्टरांची कुठलीही टॅबलेट न घेता मी 9 महिने आपला जगातील नंबर 1 असा सकस आहार घेतला. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये एक्सरसाइज सुद्धा केली, जे की प्रेग्नन्सीतले वर्कआउट असतात, ते प्रेग्नन्सीतले वर्कआउट सुद्धा मी केले. डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा मी सकस आहार चालू केला. 9 महिने होतेच, पण त्यानंतरही हॉस्पिटलला जेव्हा मला त्रास व्हायला लागला, त्याच्या अगोदर एक Recording बिसलेरीची start. 1 लिटरची बॉटल जी आहे, ती पिऊन आपलं ॲव्हरेज जो आहे, तो एकदम गरम केलं आणि पिऊन निघाले हॉस्पिटलमध्ये. तिथंही सकस डिलिव्हरी झाल्यानंतरही सकस आहार चालूच होता. बरोबर. आणि नंतर मग मी त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि जे महिला म्हणतात ना
की डिलिव्हरी झाल्यानंतर माझं पोट वाढलं, बॅक साईड वाढलं, वेट गेन झालं मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आज तुमच्या समोर जिवंत आणि लाईव्ह उदाहरण आहे. माझीही डिलिव्हरी झाली. आम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर वाट पाहिली नाही. 6 महिने, वर्षभर माझं सुद्धा सिझर झालेलं आहे. सिझर झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये मी स्वतः वर्कआउट केलेलं आहे. 3 महिन्यात एक्सरसाइज. आणि आपण महिला काय म्हणतो, नाही सिजर झालेले, टाक्यांना त्रास होतो, 6-6 महिने, वर्षभर आपण बेडच्या खाली उतरत नाही. आणि मी 3 महिन्यात वर्कआउट चालू केला. डिलिव्हरी झाल्यानंतरही वजन वाढलं नाही. आहे तेवढाच माझा आकडा होता. 50 म्हणजे 50. आणि अजूनही 50 वरच मेंटेन आहे. म्हणजे ही जादू असते आपल्या ह्या वेलनेस फॅमिलीची आणि ही खरी कमाल असते आपल्या वेलनेस फॅमिलीची. आणि आजचं सेशन महिलांसाठी आहे. आपण स्लाइड शोच्या माध्यमावर आहोत. महिलांचं वेलकम आहे जे की आजच्या सेशन मध्ये, कारण की तुम्ही सर्वजण आजच्या सेशन मध्ये आलेला आहे. आणि हा फोटो दिसतोय, Recording in progress. युट्यूबवर जा, इंस्टाग्रामला जा, चेक करा, पेजला बघा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या प्रेग्नेन्सी मधले वर्कआउटचे फोटो असेल, न्यूट्रिशनचे फोटो असेल, हे सगळे तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या आयडी वर गेल्यानंतर तुम्हाला सगळे दिसेल. आणि अमेझिंग जबरदस्त आता माझा फिटनेस आहे तो मेंटेन करते. दोघंही आम्ही मेंटेन करते. आणि खास करून आज महिलांसाठी हे सेशन ठेवलेलं आहे, कारण की महिलांच्या आरोग्या बाबतीत आपण जागरूक झालं पाहिजे. महिलांनी शरीराच्या, आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आणि हे फिट इंडिया मिशन जो आहे तो फिट इंडिया मिशन आपण पुढे घेऊन जाणार आहोत. कारण की बघा, एक महिला शिकल्यानंतर सक्षम होते आणि ती महिलाही शिकवते, बरोबर. तसंच एक महिला निरोगी झाल्यानंतर पूर्ण फॅमिलीला निरोगी करू शकते आणि समाजालाही निरोगी करू शकते, जर आपण ठरवलं तर. Recording पण stopped. महिला कधीच स्वतःसाठी वेळ देत नाही, स्वतःच्या आरोग्याची कधीच काळजी घेत नाही. आपण फॅमिली, मुलं, नवरा ह्यांच्यातच व्यस्त राहतो, पण कधी स्वतःसाठी आपण जागृत होतो का? स्वतःला काय त्रास होतो हे कधी आपण सांगतो का? आपल्या शरीरामध्ये किती पेन होते हे कधी आपण कोणाला सांगतो का? नाही सांगत. आपण कधीच आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी कधीच आपण जागरूक राहत नाही, पण आपण फॅमिलीची काळजी घेऊ शकतो. स्वतःसाठी आपण कधीच वेळ देत नाही. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. यस, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. स्वतःच्या आरोग्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि आज Recording in महिलांनी तेच progress. घेतलं पाहिजे की महिलांचं आरोग्य का आहे, महिलांचं आरोग्य का महत्वाचं आहे. प्रत्येक महिलेनी आज आरोग्यासाठी जागरूक झाली पाहिजे, निरोगी राहिली पाहिजे आणि त्यांचं कुटुंबही निरोगी ठेवलं पाहिजे. जसं आपण आपल्या फॅमिलीची काळजी घेतो, जेवणाची काळजी घेतो, त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी काळजी घेतो, तसं स्वतःचीही कधीतरी काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर फॅमिलीची काळजी घेणार आहे, तरच तुमची फॅमिली छान राहणार आहे, हॅपी राहणार आहे, हेल्दी राहणार आहे. हेल्दी फॅमिली सगळ्यांना आवडते. आणि हेल्दी फॅमिली कोणाला आवडतं? घरामध्ये कोणाचं जर दुखायला लागलं तर आपल्याला सगळ्यात जास्त टेन्शन येतं ना. साधा नवऱ्याचं दुखायला लागलं तरी सुद्धा टेन्शन येतं. मुलांचं दुखायला लागलं तरी आपण रात्रभर जागून काढतो. मुलगा आजारी आहे, मुलाला रात्रभर आपण पाहत राहतो वाट, की आता ताप कमी होईल, त्याला बरं वाटतंय का. सारखं सारखं झोपेतून उठून आपण हे करतो. पण तीच गोष्ट आपल्या बाबतीत कधी करतो का? तीच गोष्ट आपण कधी पाहतो का? नाही पाहत. योग्य वेळेला आपण आहार घेतोय का? आपण व्यायाम करतोय का? नाही करत. व्यायाम तर आपण कधीच करत नाही. योग्य आहार आपण कधीच घेत नाही. नाही घेत अजिबात. आता तुम्ही या वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर कुठेतरी स्वतःसाठी जागरूक झालेला असाल, पण त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर कधी स्वतःसाठी नाही. हे वाढलेलं वजन हे असंच वाढलंय का? खाऊन वजन वाढतं का? एका दिवसात वजन वाढतं का? एका रात्रीत वजन वाढतं का? नाही वाढत. वजन हळूहळू हळूहळू का होईना हळूहळू वजन वाढतं. एका रात्रीत काहीच होत नाही. येस, त्याच्यासाठी आपल्याला नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जर आपण स्वतःच्या आरोग्याकडे जर दुर्लक्ष जर केलं, तर त्याचे दुर्लक्ष केल्यानंतर त्याचे परिणाम खूप डेंजर होतात. त्याचे साईड इफेक्ट खूप डेंजर होतात. जर आपण आज या आपल्या शरीराकडे लक्ष नाही दिल्यानंतर येस, आपण निरोगी राहू शकत नाही. सारखं कंटिन्यू आजारी पडू शकतो. आपल्याला डिसऑर्डर बरेच होऊ शकतात. जर आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर. म्हणून मी म्हणते की निरोगी महिला असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये निरोगी महिला असणं गरजेचं आहे. जर ती निरोगी जर राहिली तर आज तिच्या फॅमिलीला निरोगी ठेवू शकते. तिची फॅमिली हॅपी राहू शकते. सगळ्यांची काळजी घेऊ शकते आणि स्वतःचीही काळजी घेऊ शकते. जर निरोगी महिला राहिली तर. आणि ज्यावेळेस आपण निरोगी राहतो ना, त्यावेळेस आपण कायम हॅपी राहतो. आपला आत्मविश्वास वाढतो. आपण कायम आनंदी राहू शकतो. एक्साइटमेंट आपल्यामध्ये असते. एनर्जी आपली डबल वाढते. जर आपण निरोगी राहिलो तर. जर निरोगी नाही राहिलं तर आपल्याला डिसऑर्डर भरपूर होतात. आज महिलांच्या बाबतीत डिसऑर्डर किती आहेत? खूप डिसऑर्डर आहेत. आज जर आपल्या असं आजूबाजूला जर पाहिलं ना, प्रत्येक महिलामध्ये प्रॉब्लेम आहेत. महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहेत. पुरुषांनाही डिसऑर्डर आहे, महिलांनाही डिसऑर्डर आहेत. महिलांमध्ये सगळ्यात जास्त कॅन्सर का होतात? सगळ्यात जास्त कॅन्सर महिलांमध्ये होतात. लठ्ठपणा महिलांमध्ये, थायरॉइड महिलांमध्ये, पीसीओडीचे प्रॉब्लेम महिलांमध्ये, पीसीओचे प्रॉब्लेम महिलांमध्ये, शुगर, बीपी, रक्त कमी पडतं, कोलेस्ट्रॉल लेवल वाढते, हायपर बीपी होतं, डिप्रेशन मध्ये जातात, हार्मोन चेंज होतात. हे जे आहे महिलांमध्ये आढळणारे समस्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी का होतात? कारण की आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. आपल्या बॉडीची आपण नीड कंप्लीट नाही. आपल्या बॉडीला काय लागतं आपण हे कधीच देत नाही. आपल्याला वाटतं मी घरची भाजी भाकर मध्येच खूप आहे. पण नाही, आज घरची भाजी सुद्धा चांगली नाही. आज बघा ह्या जगामध्ये काय चाललंय. वातावरण किती बिघडलेलं आहे. जे म्हणतो ना दूध, आज दुधामध्ये सुद्धा भेसळ आहे. सगळ्यांना दूध आवडतं. आज जर तुम्ही बघितलं ना दुधामध्ये भेसळ आहे. तरीही आपण ते भेसळ केलेलं दूध पितो. पनीरमध्ये भेसळ आहे. पनीरमध्ये सुद्धा भेसळ केलेलं पनीर सुद्धा आज आपण आजही खातो. बरोबर? घरामध्ये जर वेळेवर जेवण नाही भेटलं तर आजही आपण काय करतो? बाहेर जाऊन नाश्ता करतो. वडापाव, पिझ्झा, बर्गर ह्या सगळ्या गोष्टी खातो. जर हेच सगळ्या गोष्टी जर आपण चेंज केलं तर आपल्याला प्रॉब्लेम होणारच नाही. आपल्याला डिसऑर्डर होणारच नाही. आपण जर आपली काळजी घेतली तर आपल्याला प्रॉब्लेमला फेस करायची गरज पडणार नाही. त्यामुळे आपण आपलं जेवण, आपलं आहार चांगलं ठेवलं तर आपण आज निरोगी राहू शकतो. येस. आणि आज आपण जर समजा चांगल्या फळं, भाजे सगळ्या गोष्टी जर घेतल्या, प्रोटीन घेतलं, आपल्या शरीरासाठी जे चांगलं आहे जर ते दिलं, झोप चांगली घेतली, पुरेशी झोप घेतली, पुरेसं जेवण केलं, पुरेसं पाणी पिलं, तर आपली बॉडी चांगली राहणार आहे, हेल्दी राहणार आहे. आज आपण स्वतः किचन सांभाळतो. आज जर तुम्ही पाहिलं ना तर तुमच्या किचनच्या समोर पहा, भिंतीला किती ऑइल लागलेलं असतं. रोज आपण किचन झोपताना साफ करतो संध्याकाळी. आणि सकाळी उठल्यानंतर परत भाजीला फोडणी द्या. तेल किती उडलेलं असतं बघा भिंतीवर. हात लावून कधी पहा, हाताला किती तेल येतात. मग विचार करा, जर आपल्या बॉडीमध्ये किती तेल असेल, आपल्या बॉडीमध्ये किती फॅट तयार होत असेल. भरपूर प्रमाणात फॅट तयार होतात. मग आपण म्हणतो मी तर घरचंच खाते, बाहेरचं खात नाही. पण तुम्ही भाजीमध्ये तेल किती टाकता, त्याच्यात मीठ किती टाकता, मसाले किती टाकतात, किती मसाले वापरता भाजीमध्ये, हे कधी लक्ष दिलंय का आपण? आपल्या फॅमिलीला बिघडवण्याचं काम, आपल्या फॅमिलीच्या आरोग्यावर आपण जागरूक राहत नाही. स्वतःच्या आरोग्याची तर आपण कधी घेतलं काळजी घेतच नाही. आपण तर स्वतःच्या आरोग्याची वाटच लावून घेतलेली पहिली गोष्ट. मग फॅमिलीलाही तसंच करतोय आपण. पण किचन तुमच्या हातामध्ये आहे. आपण
आपलं किचन सांभाळलं पाहिजे. तर आपण हेल्दी आणि हॅपी राहू शकतो. तर आपल्याला हेल्दी हॅपी Recording राहण्यासाठी stopped. आपल्याला काय करायचं आहे? व्यायाम का करायचा आहे? आज जर बाहेर पाहिलं ना, महिलांना एवढं फ्रीडम नाही. वर्कआउट करायचं, जिममध्ये जायचं, योगा क्लास लावायचे, ह्या सगळ्या गोष्टी करायला अजिबात वेळ नाही. पण आपली ही वेलनेस फॅमिली अशी आहे, जे की इथं घरामध्ये घरची कामं करून, सगळं पाहून आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकतो. 45 मिनिट, 30 मिनिट का होईना, पण आपण स्वतःसाठी वेळ देतो. व्यायाम हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. व्यायाम केलाच पाहिजे. नियमितपणे व्यायाम केलाच पाहिजे. नियमितपणे आपण निरोगी राहिलंच पाहिजे. दररोज एक ठरवा, स्वतःला एक प्रॉमिस करा. रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःसाठी 30 मिनिट का होईना, 45 मिनिट का होईना, पण तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी द्या ना. मग तुम्ही वर्कआउट करा, व्यायाम करा, योगासने करा, तुम्ही चालायला जा, रनिंग करा, काहीही करा. पण तुम्ही स्वतःसाठी 1 तास देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपल्या बॉडीला आपण स्ट्रेचिंग दिलं पाहिजे, योगासने केले पाहिजे, फ्लेक्झिबल बॉडी बनवली पाहिजे आपण. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला आपली बॉडी जी आहे मजबूत राहते, स्ट्रॉंग राहते. आपण कधी आजारी पडत नाही, आपले कधी हार्मोन चेंज होत नाही. हार्मोन सुद्धा चांगले राहतात व्यायाम केल्यानंतर. आपली बॉडी ही मेंटेन राहते. जर आपण शरीराची हालचाल जर केली, बारापर्यंत आपण टिफिन उरकून ठेवतो, घरातले सगळे कामं करतो. 12च्या नंतर का होईना 2-3 तास मस्त दुपारच्या नंतर झोपा काढतो आपण. आणि म्हणतो माझं वजन तर वाढतच. मी तर घरचीच खाते. पण तरी माझं वजन वाढते. बाहेरचं मी खातच नाही. पण दुपारी आपण झोप घेतो. दुपारी कधीच झोप घ्यायची नाही. दुपारी कधीच झोपायचं नाही. अजिबात कधी दुपारी झोपू नका. आणि काही ना काही ते दिवसभर ऍक्टिव्हिटी करतच राहायची. आपले हात पाय चाललेच पाहिजे दिवसभर. मग पिशवीस का होते? लक्षणं काय आहेत त्याचे? ते कसे ओळखायचे? बऱ्याच महिलांमध्ये, खूप महिला, बऱ्याच म्हणजे 99% महिलांमध्ये पीसीओडी आणि पीसीओएसचे प्रॉब्लेम आहे. आज 10-10, 12-12 वर्षाच्या मुलींमध्ये सुद्धा पीसीओडीचे प्रॉब्लेम आहेत. का? कारण की स्ट्रेस, हार्मोन चेंज होत आहेत. त्याचे कारण काय आहेत? चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव. बरेच वेळा असं म्हणतो की आपण आनुवंशिकता आहे हे सगळं. आता बरेच वेळा मला फोन येतात. खूप लोक म्हणतात, मला शुगर आहे, मला बीपी आहे, मला पीसीडीचा प्रॉब्लेम आहे. हे आमच्या बाप जन्मापासून आहे असं म्हणतात डायरेक्टली. आमच्या वंशातच आहे हे त्रास. माझ्या आईला पण हे त्रास होतं, माझ्या आजीलाही हाच त्रास होता पीसीडीचा, तर मला पण तेच आहे. असं बरेच वेळा आपण म्हणतो, पण नाही. कुठेतरी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, म्हणून हे प्रॉब्लेम होत आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टीवर उपाययोजना काय आहे? Recording in progress. मग ते लक्षणं काय आहेत? बऱ्याच वेळा अनियमित पाळी येते, वेळेवर पिरियड्स येत नाही. पिरियड जरी आले तर 2 दिवस ब्लडिंग जातं. पिरियड्स आल्यानंतर पोटात त्रास होतं, कमरेला त्रास होतं, हातपाय दुखतात. 4-4 दिवस, 5-5 दिवस आपण उठत नाही जागेवर, झोपून राहतो. बरोबर? मग त्याच्यामध्ये पिरियड्स आल्यानंतर आपलं वजनही वाढतं. रेग्युलर पिरियड्स नसले तर वेट वाढतं. चेहऱ्यावर पिंपल येतात, चेहऱ्यावर केस सुद्धा येतात. चिडचिड होते, थकवा जाणवतो. हे सगळे प्रॉब्लेम जे आहे, आपण चांगला आहार, चांगली झोप, चांगलं पाणी, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत नाही म्हणून होते. जर हे लक्षणं जर दिसत असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत असेल, तर आत्ताच जागरूक राहा. कारण की भविष्यात आता जरी तुम्हाला पिसडीचा प्रॉब्लेम होत असेल, तर भविष्यात हे सगळे प्रॉब्लेमला तुम्हाला फेस करावं लागेल. त्या प्रॉब्लेमला जर फेस करायचं नसेल, दवाखान्याची जर पायरी चढायची नसेल, तर स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःसाठी 1 तास द्या. सकस आहार घ्या.
केलंच पाहिजे. वजन मेंटेन ठेवलं पाहिजे, पेशन्स घेऊन घेतलं पाहिजे. 6 तास झोप झालीच पाहिजे आपली कंपल्सरी. आणि टेन्शन फ्री लाईफ जगणं. आयुष्यात सगळ्यांना टेन्शन आहे, सगळेजण डिप्रेशनमध्ये आहेत, सगळ्यांना अडचणी येतात. पण त्या अडचणींना, त्या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. त्याच्यावर सोल्युशन सापडलं पाहिजे. सोल्युशन एकच आहे, वर्कआउट करा. 45 मिनिटाच्या वर्कआउट मध्ये आणि नंतर मग 10 मिनिट 15 मिनिटाचं ते मेडिटेशन मध्ये आपलं पूर्ण बॉडी रिलॅक्स राहते. पूर्ण बॉडी रिलॅक्स राहते. त्याच्यासाठी आपण व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. फळं, भाजीपाला ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या शरीरासाठी दिलं पाहिजे. तर आपली बॉडी निरोगी राहणार आहे. थायरॉइडचे लक्षणं. थायरॉइड किती प्रकारचे राहतात? आपण थायरॉइड, बऱ्याच महिलांना थायरॉइड आहे. काही काही महिलांना इथे गाठी तयार होतात. पूर्ण गळा, पूर्ण गाठ तयार होते. काहींचं वजन वाढतं, काहींचं कमी होतं. ह्याचे कारण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचे लक्षणं सुद्धा आपण पाहणार आहोत. ह्याच्यावर काळजी काय घ्यायची आपण ते पण घेणार आहोत. तर पहिलं लक्षण जे आहे त्यात सतत आपल्याला थकवा जाणवतो. एकदम पूर्ण थकवा जाणवतो. कितीही पोट भरून जरी जेवण जरी केलं तरी आपल्याला अशक्तपणा येतो. अचानकपणे वजन वाढतं किंवा अचानकपणे वजनही कमी होऊन जातं. मग केस गळती होते, हेअर फॉल व्हायला सुरुवात होते. कधी कधी मग उन्हाळा जरी असेल तरी थंडी जाणवून येते. चिडचिड होते, आजी खूप चिडचिड होते. काहींना मानेला इथं सूज येते, गाठ तयार होते इथं, ग्रंथी इथं पूर्ण. काहींचा असे मान अशी पूर्ण अशी सुजली राहते. हे लक्षणं आहेत त्यांचे. मग हे कारण काय आहेत त्याचे आपण जाणून घेणार आहे. जसं की बघा, आहाराचा अभाव, हार्मोन इनबॅलन्स, अनुवंशिक कारणं असू शकतात, ताणतणाव असू शकतात, आयोडीनची कमतरता राहते आपल्या बॉडीमध्ये, आपण व्यायाम करत नाही, जीवनशैलीमध्ये बदल करत नाही, हे कारण आहेत त्याचे. ह्याच्यावर काळजी काय घ्यायची? सकस आहार, पुरेशी झोप, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जर ह्या सगळ्या लक्षणं जर जाणवत असेल तर तुम्ही वेळेवर सावध व्हा. डॉक्टरांना विचारा, त्यांचं गायडन्स घ्या. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर नक्कीच तुम्ही निरोगी राहणार आहेत, आयुष्यभर हॅपी राहणार आहात. यस, खूप महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, रक्तच वाढत नाही. मग हिमोग्लोबिन कमी असल्यावर कंटिन्यू काही काहींना तर रक्त चढवावं लागतं. ब्लड दर महिन्याला ब्लड, आपलं एक स्लाईन का होईना पण ब्लड आपल्याला द्यावंच लागते आपल्या बॉडीला. बाहेरचं रक्त भरल्यानंतर पण बॉडी अशी फुगते एकदम. कितीही जाड माणूस झाला तरी त्याला त्याची बॉडी सपोर्ट करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहारामध्ये चेंजेस केल्या पाहिजे, त्यात डॉक्टरांचाही सल्ला घेतला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण करता आल्या पाहिजे. जर ह्या गोष्टी आपण केलो तर आज आपण निरोगी राहणार आहोत, हॅपी राहणार आहोत आणि चांगलं असं आयुष्य आपण जगणार आहोत. स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही, आपल्या फॅमिलीसाठीही आपण आयुष्यभर जगलो पाहिजे. आपल्याला वाटत असेल ना, आपल्या आई वडील नवरा आपल्या सोबत आयुष्यभर राहायला पाहिजे, निरोगी राहायला पाहिजे, हॅपी राहायला पाहिजे, तर वेळ सावध व्हा. स्वतःसाठी पाहू नका, आपल्या फॅमिलीलाही निरोगी ठेवा. फॅमिलीलाही सकस आहार द्या. आपल्या आई वडिलांसाठीही करा, आपल्या आई वडिलांनाही सकस आहार द्या.
ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे त्या आई वडिलांना सकस आहार खाऊ घाला. शेवटच्या क्षणाला का होईने पण तुम्ही त्यांना सकस आहाराचा एक घोट तरी द्या. एवढी ताकद सकस आहारामध्ये आहे. आणि ही ताकद जी आहे ना ही सकस संतुलित आहार देते. म्हणून आपल्या फॅमिलीमध्ये जर वयस्कर व्यक्ती असेल ना आणि वयस्कर व्यक्ती आपली आजी आजोबा जर त्यांना आपल्याला 100 वर्षापर्यंत जर जगवायचं असेल ते आपल्यासोबत राहिले पाहिजे तर मग त्यांना सकस आहार खाऊ घाला. आज त्यांना जर तुम्ही निरोगी ठेवले ना पुण्याचं काम इथंच तुम्ही करा. मेल्यानंतर आपण मस्त त्यांची इच्छा पूर्ण करतो. मेल्यानंतर आपण म्हणतो बऱ्याच वेळा की त्यांना हे दिलं पाहिजे होतं, त्यांच्यासाठी हे केलं पाहिजे होतं. मग नंतर आपण काय करतो मेल्यानंतर मग त्यांच्या आठवणी त्यांना काय काय आवडत होतं ते आपण देतो नैवेद्य म्हणून. मेल्यानंतर कोणी खातं का हो? खात नाही कोणीच. जिवंत आहे तोपर्यंतच त्यांना खाऊ घाला. जिवंत आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्या. म्हणून आज स्वतः एक निर्णय घ्या. तुम्ही फक्त एकटेच निरोगी होऊ नका तर तुमच्या फॅमिलीला निरोगी ठेवा. असं समजू नका सकस आहार सगळ्यांना गरज आहे. आज लहान मुलांना सुद्धा गरज आहे सकस आहाराची. सगळ्या व्यक्तींना सकस संतुलित आहाराची गरज आहे आणि ती गरज त्यांची नीड जी आहे आज ते त्यांना द्या तुम्ही आणि ती कंप्लीट करा. येस. आणि नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण जर आपल्याला वाटतं ना आपली फॅमिली निरोगी राहिली पाहिजे, हॅपी राहिली पाहिजे, त्यांना कसलाच त्रास झाला पाहिजे नाही, दवाखान्याची पायरी गाठली नाही पाहिजे, तर मग त्यांना त्यांना वर्कआउट करायला लावा, व्यायाम करायला लावा, त्यांचं ताण कमी करा, योग्य वेळेवर त्यांना जागरूक करा. सगळ्या गोष्टी त्यांना त्यांची झोप पूर्ण होऊ द्या. तुमची स्वतःची झोप पूर्ण करा. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवा त्यांच्यासोबत आणि त्यांच्या गरजा काय आहेत हे सगळे जाणून घ्या. येस. जर तुम्ही जर हे केलं स्वतःची काळजी जर घेणे खूप लोकांना वाटतं स्वतःची काळजी घेणे म्हणजे हा स्वार्थीपणा आहे. ती प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे. स्वार्थीपणा नाही. जबाबदारी आहे तुम्ही निरोगी राहण्याची. तुमची फॅमिली निरोगी राहावी ही तुमची जबाबदारी आहे आणि स्वतःची ही जबाबदारी अशी आहे तुम्ही स्वतःही निरोगी राहायला पाहिजे. म्हणून म्हणतो ना निरोगी स्त्री, निरोगी कुटुंब, निरोगी समाज, निरोगी सगळ्या गोष्टी. जसं म्हणतो एक महिला शिकली पूर्ण फॅमिली शिकली. एक निरोगी महिला राहिली तर पूर्ण फॅमिली निरोगी राहू शकते. यस. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यांसाठी जबरदस्त आणि अमेझिंग जे की मी म्हटलं ना शेवटच्या क्षणाला तुम्हाला एक अनाउन्समेंट मिळणार आहे, खूप मोठी अनाउन्समेंट. तर ती मोठी अनाउन्समेंट आपण आता करणार आहोत. ही वेलनेस फॅमिली प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काहीतरी देत असते. आपलं वजन तर कमी होणारच आहे पण वजन कमी झाल्यानंतर आपल्याला खूप मोठी अशी गिफ्ट सुद्धा देऊ शकते आणि ते गिफ्ट देणार सुद्धा आहे. जर तुम्ही वजन कमी केलं तर, तुम्ही आहार घेतला तर, तुम्ही वर्कआउट केला तर, सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला गिफ्ट सुद्धा देते. आज आपल्याला समाजामध्ये एक गुलाबाचं फुल सुद्धा कोणी देत नाही. देतं का हो महिलाला कोणी गुलाबाचं फुल देतं का? आज भाजी खूप छान झाली म्हणून गुलाबाचं फुल देतं का कोणी? नाही देत.
कितीही भाजी छान झाली, कितीही पोळ्या छान जरी झाल्या ना, तरी त्याच्यामध्ये चुका काढतात. मीठच जास्त झालं, कमीच झालं, जास्तच तिखट झाली, खूपच कमी तिखट केली, मसालाच जास्त झाला. ह्या छोट्या छोट्या चुका आपली फॅमिली काढते. जरी चांगली झाली तर कोणी म्हणते का आज खूप छान भाजी झाली म्हणून तरी एक शब्द काढणार नाही कोणी तोंडातून. पण ही वेलनेस फॅमिली अशी आहे, इथं तुम्ही 1 किलो जरी वजन कमी केलं ना तरी सुद्धा तुम्हाला अभिनंदन म्हणते, तरी सुद्धा तुम्हाला वाव म्हणते, छान म्हणते, प्रोत्साहित करते, मोटिवेशन देते ही वेलनेस फॅमिली. आपण म्हणतो ना आई वडिलांनंतर काळजी घेणारे व्यक्ती कोण आहे? वेलनेस कोच तुमचा. आपण आपल्या आई वडिलांना विचारतो फोन करून, जेवले का, कसे आहात, बरे आहेत का, पण आपल्याला कोणी म्हणतं का बरे आहेत का तुम्ही, कसे आहे, जेवले? पण इथं वेलनेस कोच तुम्ही झोपेतून उठवण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्हाला फोन असतो. आज काय खाल्लं, आज किती लिटर पाणी पिलं, झोप घेतली का दुपारी, सकस आहार घेतला का, कसं दिवसभर डाएट फॉलो केलं, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतो. आपल्या आई वडिलांनंतर काळजी घेणारा व्यक्ती म्हणजे एकमेव व्यक्ती म्हणजे तो म्हणजे आपला वेलनेस कोच. यस. तर मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अनाउन्समेंट, जबरदस्त अनाउन्समेंट आहे. लास्ट महिन्यामध्ये सुद्धा आपण 21 डे वेट लॉस चॅलेंज लावलं होतं आणि परत एकदा आपण 21 डे वेट लॉस चॅलेंज लावत आहे आणि त्याची तारीख 25 तारखेपासून आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ID वरून आपल्याला सकस आहार मागवायचा आहे. 21 दिवसाचा आहार तुम्हाला मागवायचा आहे. 21 दिवसाचा आहार. जो एक व्यक्ती 21 दिवसाचा सकस संतुलित आहार मागवेल त्याच्या ID वरून, तर त्यानंतर 21 दिवसामध्ये जो व्यक्ती 5 किलो वजन कमी करेल, त्याच्यापेक्षा जास्त वजन कमी करेल, त्याला 10 ग्रॅम सिल्वर कॉइन, 10 ग्रॅम सिल्वर कॉइन आणि सहभागी होणाऱ्या व्यक्तीला स्पेशल गिफ्ट राहणार आहे. जो पण व्यक्ती सहभागी होईल त्याच्यासाठी स्पेशल गिफ्ट राहील. जरी तुमचं वजन 5 किलो कमी नाही झालं, 4 किलो झाले, 2 किलो झाले, 3 किलो झाले, 1 किलो झालं ना तरी सुद्धा तुम्हाला स्पेशल गिफ्ट मिळेल. आणि जो व्यक्ती 5 किलो पेक्षा जास्त वेट लॉस करेल त्यांना 10 ग्रॅम सिल्वर कॉइन आहे. आणि 1 तारखेपासून आपला डाएट प्रॉपर सुरू होईल. 1 तारखेला डाएट चालू होईल आपला आणि 21 तारखेला तो डाएट संपेल आपला. यस. आणि त्याचे नियम अटी सुद्धा आहेत, जे की 31 जुलै रोजी आपला जो व्हिडिओ असेल, बिफोरचा व्हिडिओ जो आहे तो जिओटॅग लोकेशन ऍप मध्ये घ्यायचा आहे. डिजिटल काटा असेल किंवा मग कराड स्कॅन मशीन असेल त्याच्यावर तुमचा व्हिडिओ आला पाहिजे प्रॉपर. त्यानंतर वरती आपले व्हिडिओ वगैरे हे सगळे झाले. फोटो सुद्धा तुम्हाला डिजिटल फोटो सुद्धा जिओटॅग ऍप मध्ये घ्यायचा आहे. व्हिडिओ घेत असताना पहिलं म्हणजे वर्कआउटच्या ड्रेस कोड मध्येच आपल्याला व्हिडिओ घेणं बंधनकारक आहे. आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन करण्याची जी तारीख आहे 25 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. स्वतःचा सकस संतुलित आहार जो आहे तो मागवायचा आहे आणि ते पण स्वतःच्या ID वरून. आणि कमीत कमी सकस संतुलित आहाराची जी ऑर्डर आहे ते 120 व्हॅल्यूम पॉइंटची ऑर्डर आहे. म्हणजे तुम्हाला सकस संतुलित आहार 21 दिवसाचं 3 टाइम सकस संतुलित आहाराची ऑर्डर जी आहे, 3 सकस संतुलित आहार म्हणजे 3 किटची ऑर्डर तुम्हाला करायची आहे. त्यानंतर इथे फक्त आरोग्य घेणाऱ्या व्यक्तीसाठीच नव्हे तर जे व्यक्ती असे आहेत जे की दुसऱ्या व्यक्तीला आरोग्य देण्याचं काम करतायत, कोच आहेत, तर थोडंफार कोचचं जरी वेट राहिलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे. असोसिएट जे आहे जे की त्यांच्यासाठी 200 व्हॅल्यूम पॉइंटची ऑर्डर कंपल्सरी स्वतःच्या ID वरून असणं गरजेचं आहे. सुपरवायझर साठी 300 व्हॅल्यूम पॉइंटची ऑर्डर असणं गरजेचं आहे आणि वर्ल्ड टीम साठी 350.
आणि स्वतःच्या आयडीवरून आपले आहार मागून घ्यायचे. डाएट प्लॅन जो आहे तो 21 तारखेपासून सुरू होणार 1 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि ज्या सदस्यांना वाटतं ह्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट झालो पाहिजे, सहभागी झालो पाहिजे, तर आपल्या वेलनेस कोचची कॉन्टॅक्ट करा, त्यांना बोला, त्यांच्याकडून तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्यावरून तुम्हाला सकस आहार जो आहे तो मागून घ्या. 21 दिवसामध्ये तुम्ही 5 किलो, 5 किलोपेक्षाही जास्त लास्ट महिन्यामध्ये 13, 14 किलो वजन कमी केलेलं आहे 21 दिवसामध्ये. आणि तुम्ही 21 दिवसामध्ये जे तुमचं 3 महिन्याचं गोल असतं, तुम्ही 21 दिवसामध्ये तो गोल अचीव करू शकता. असू शकतात की मला इतक्या दिवसामध्ये एवढं माझं वजन कमी झालं पाहिजे, माझं फॅट लॉस झालं पाहिजे. 21 दिवसामध्ये तुमचं 100% वजन तर कमी होणारच आहे, फॅट लॉसही होणार आहे. आणि वजन कमी झाल्यानंतर तुम्हाला गिफ्ट सुद्धा मिळणार आहे, त्याचे रिकग्निशन सुद्धा मिळणार आहे. खूप लोकांमध्ये तुमचं मोठं असं रिकग्निशन सुद्धा होणार आहे. सन्मान सोहळा, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आवडतात, पण इथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. स्वतःचं आहार मागून घ्यायचे सगळ्यांनी. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं आहे. यस, तर ह्या सगळ्या गोष्टी करा. खूप महिलांचे प्रश्न असतील, मॅडम आम्हाला पिरियडचा मला प्रॉब्लेम आहे, पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, तर एक थोडक्यात सांगेल मी 5 मिनिटामध्ये, कारण की आपल्याकडे फक्त 1 मिनिट आहे. पण मी सांगेल, लिहून घ्या, डायरीवर लिहून घ्या की कशासाठी काय काय लागेल. यस, ज्या महिलांना पिरियड्स रेग्युलर येत नाही, पीसीओडी आणि पीसीएसचा प्रॉब्लेम आहे, तर त्या महिलांसाठी आपला सकस आहाराचा जो बेसिक किट फॉर्म्युला 1 प्रोटीन ॲफ्रेश शेकमेट, त्याचबरोबर ह्युमन चॉईसची टॅबलेट, सेल ॲक्टिव्हेटर, नाईट वर्क, ओमेगा 3 मल्टीव्हिटॅमिन हे घेणं गरजेचंच आहे जर तुम्हाला प्रेग्नेन्सी ठेवायची असेल तर. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला प्रेग्नेन्सी ठेवायची असेल तर तुमच्या मिस्टरांना मेल फॅक्टरची टॅबलेट देणं गरजेचंच आहे. आपल्या फॅमिलीमध्ये 15 वर्ष ज्यांना प्रेग्नेन्सी राहिलेली नाही, अशा महिलांना प्रेग्नेन्सी सुद्धा राहिलेली आहे, कारण की त्यांनी हे सगळं खाल्ल्यानंतर त्यांचे रिझल्ट आलेले आहेत. येस, त्यानंतर स्किन साठी प्रोडक्ट सुद्धा आहेत. जे महिलांना पिंपल येतात, केसावर चेहऱ्यावर वांग येतात, काहींना हातांवर असे डाग येतात, पुरळ वगैरे येतात, तर त्यांच्यासाठी सेल ॲक्टिव्हेटर आहे, स्किन बूस्टर आहे. त्यानंतर आपला बेसिक किट सकस आहार आणि आयुर्वेदाचे स्पेशल प्रोडक्ट्स आहेत. क्लिन्झर, मॉइश्चरायझर, सिरम हे सगळं आहे स्पेशल स्किन साठी. हे तुम्ही न्यूट्रिशन घेऊ शकता स्किन साठी. थायरॉइड साठी बेसिक किट, मल्टीव्हिटॅमिन, ॲक्टिव्हेट फायबर, कॉम्प्लेक्स पावडर पण देऊ शकता आणि टॅबलेट फॉर्म मध्ये पण हे पण तुम्ही देऊ शकता. ओमेगा 3 ही देऊ शकता. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांना ब्रेन हिलची टॅबलेट द्या, मल्टीव्हिटॅमिन किट आपला सकस आहार द्या. ज्यांना डायजेस्टिव्ह हेल्थची त्रास आहे, ज्यांना पचन होत नाही, पित्ताचा त्रास होतोय, ऍसिडिटी होते, अल्सरचा त्रास होतो, तर त्यांच्यासाठी आपला बेसिक किट सकस आहार, त्याचबरोबर ॲलो कॉन्सन्ट्रेट, 24 हायड्रेट लिपटॉप हे तुम्ही देऊ शकता. सिम्पाईट सुद्धा देऊ शकता. ज्यांना पचन व्हायला त्रास होतो तर त्यांच्यासाठी हे तुम्ही देऊ शकता. ज्यांना जॉईंट गुडघे तर त्यांना जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, सेल ॲक्टिव्ह आणि बेसिक किट तुम्ही हे देऊ. ज्यांच्या मधीचा प्रॉब्लेम आहे, हीट आहे बॉडीमध्ये, खूप जास्त प्रमाणात हीट आहे शरीरामध्ये, ॲलोवेराचा ज्यूस द्या, त्याचबरोबर बेसिक किट द्या, किंवा मग तुम्ही 24 हायड्रेटही घेऊ शकता. ज्यांना मूळव्याधचा त्रास आहे, मूळव्याधचा ज्यांना त्रास आहे त्यांना ॲक्टिव्हेट फायबर हे देणं गरजेचंच आहे कंपल्सरी.
त्याचबरोबर त्यांना 24 हायड्रेट द्यायचे. फॉर्म्युला 1 प्रोटीन, शेकमेट आणि 24 हायड्रेट. ॲफ्रेश देऊ नका आणि तुम्ही घेऊ नका ॲफ्रेश, म्हणजे ज्यांना मूळव्याधचा त्रास आहे त्यांना. त्यानंतर ज्यांना आपण फिटनेस मध्येच राहिलं पाहिजे, आपण आयडियल वेट मध्ये राहिलं पाहिजे, तर बेसिक किट पासून सुरुवात करा. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे यस, तर त्यांच्यासाठी नाईट वर्क, बीटा हार्ट, ओमेगा 3 आणि बेसिक किट आपला सकस आहाराचा. ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी. ज्यांना हेअर प्रॉब्लेम आहे, खूप केस गळतात, ओमेगा 3 घ्या, कॅल्शियम घ्या, मल्टीव्हिटॅमिन घ्या आणि आपला बेसिक किट चालू करा. केस गळायचे थांबतील, केसाची ग्रोथ येतील आणि आपल्या फॅमिलीमध्ये असे घडलेले पण आहे. जावळ सुद्धा, जसं म्हणतो ना आपण की ज्यांना भवया सुद्धा नव्हते, केस सुद्धा नव्हते, टक्कल होतं, तरी सुद्धा त्यांना, ज्यांचं टक्कल होतं ना त्यांचं केस सुद्धा आलेले. ज्यांना भवया नव्हत्या ना त्यांच्या भवया परत आले आणि केसांची ग्रोथ सुद्धा होती. यस. त्यानंतर ज्यांना वाटतं आपल्या की रेग्युलर सगळ्या गोष्टी राहायला पाहिजे, हॅपी राहिलं पाहिजे, तर हे सगळ्या गोष्टी घ्या तुम्ही. जेवढं तुम्ही तुमच्या बॉडीसाठी, जेवढं तुमच्या शरीरावर तुम्ही खर्च करणार आहे, तेवढं तुमचं शरीर सुंदर आणि हॅपी राहणार आहे. आणि ज्यांना हे जे काही प्रॉब्लेम असतात, 21 डे वेट लॉस चॅलेंज मध्ये पार्टिसिपेट व्हा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मागवून घ्या. ज्यांना त्रास होत नाही ना तरीही घ्या तुम्ही, काही अडचण नाही. भविष्यात आपण निरोगी राहिलं पाहिजे, हॅपी राहिलं पाहिजे, कधी दवाखान्यामध्ये गेलो नाही पाहिजे. यस. तर हे तुम्हाला हे करायचं आहे आणि 21 डे वेट लॉस चॅलेंज मध्ये पार्टिसिपेट व्हा. 21 दिवस तुम्हाला प्रॉपर डाएट प्लॅन आहे, प्रॉपर तुमचं फॉलोअप राहील, प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं केलं जाईल आणि 21 दिवस वेगवेगळं वर्कआउट. स्पेशली पोट कमी करण्यासाठी, स्पेशली पोटाचा घेर, महिलांचं पोटाचं घेर वाढलेलं राहतं, मांडीवरचे फॅट वाढलेले राहतात, हे स्पेशली असं करणार आहे. पूर्ण बॉडीचे 21 दिवस वेगवेगळ्या स्टेप असणार आहे. 21 दिवस वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. यस. त्याच्यासाठी 21 दिवसाचं चॅलेंज घ्या. जोपर्यंत आपल्या समोर एखादा गोल राहणार नाही तोपर्यंत आपण तो गोल अचीव करत नाही. त्यामुळे गोल ठेवा, टार्गेट ठेवा की 21 दिवसात किती किलो कमी झालं पाहिजे. यस. तर चलो, थँक्यू सो मच. माझ्याकडून एवढंच होतं आणि नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट व्हा आणि अमेझिंग असं स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवा. आरोग्य हे तुमच्यापर्यंतच ठेवू नका, तुम्हाला जे मिळालेलं आहे इतर लोकांना देण्याचा प्रयत्न करा. कारण की दान धर्म सगळं करतो, पुण्याचं काम करतो, पण एखाद्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणा, एखाद्या व्यक्तीला निरोगी करण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्ही पुण्याचं काम करणार आहे. दान धर्म आपण करतो, पण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदला, तो व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही, देवाची जागा तुम्हाला देईल तो व्यक्ती. त्यामुळे एक ठरवा, कधीच वर्कआउट स्किप करू नका. स्वतःसाठी 45 मिनिट देणं गरजेचं आहे आणि हेच प्रॉमिस घ्या स्वतःला की मी 45 मिनिट मी स्वतःसाठी देणार आहे आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा मी घेऊन वर्कआउट करणार आहे. आणि आपली फॅमिली ही देवा वेलनेस फॅमिली आहे आणि या देवा वेलनेस फॅमिलीमध्ये फॅमिली म्हणून वर्कआउट केलं जातं. फॅमिली सोबत आपला लाईफ पार्टनर फिट राहायला पाहिजे, आपले आई वडील हॅपी राहायला पाहिजे, निरोगी राहायचे, तर त्यांना घेऊन वर्कआउट करा. मुलांना घेऊन वर्कआउट करा, मुलांना ही चांगली सवय लावू द्या. आपण जे करतो तेच आपले मुलं करतात, त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी हे करा. कधीतरी स्वतःला आरशासमोर ठेवा आणि जर तुम्ही आरशासमोर उभे राहिले असेल तर तुम्ही पहा अगोदर होते कसे आणि आता झाले कसे. कधी पहा आरशासमोर स्वतःला, पूर्ण बॉडी बघा तुमची आणि एकाच सेकंदासाठी विचार करा, एका मिनिटासाठी विचार करा, लग्नाच्या अगोदर तुम्ही कशी होती चवळीची शेंग, लग्नाच्या नंतर झाली भोपळा. का झाले? कारण की तुम्ही स्वतःला वेळ दिला नाही.
म्हणून तुम्ही भोपळे झाले. आता परत वेळ आलेली आहे जे की परत एकदा चवळीची शेंग व्हायची आहे. आज जरी महिलांना तुमचे मिस्टर तुम्हाला म्हणत असतील ना की तू छानच दिसते असं म्हणत असेल ना, तर विचार करा महिलांनी. आज खूप अशा लेडीज आहे वाढलेलं वजनामुळे सोडून दिलेलं आहे नवऱ्याने, सोडून दिलेलं आहे. वाढलेलं वजन झाले म्हणून, बायकोचं वजन वाढलं म्हणून नवऱ्याने सोडून दिले. बघा कधी बातमीमध्ये, पेपरमध्ये, कुठे येते न्यूज मध्ये. म्हणून म्हणते महिला, फिटनेस जपा, तुमचं स्वतःचं आरोग्य जपा. तुम्ही जेवढं सुंदर दिसणार आहे ना तेवढं तुमचा नवरा तुमच्यावर जीव लावणार आहे, तेवढं तुम्हाला प्रेम करणार आहे, तेवढं तुमची काळजी घेणार आहे. त्यामुळे तुम्ही सुंदर दिसा. आणि आपण सुंदर दिसण्यासाठी काय करतो? पार्लरला जातो, मेकअप करतो, फेशियल करतो. पण तुम्ही नॅचरली सुंदर व्हा ना. बाहेरून सुंदर दिसण्यापेक्षा आतून सुंदर व्हा. जेवढं तुमचं मन आतून सुंदर राहणार आहे तेवढं तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ग्लोनेस येणार आहे. 4 दिवसाची सुंदरता काही कामाची नाही. आयुष्यभर सुंदर दिसा तर तुमची खरी सुंदरता आहे. ह्या फॅमिलीमध्ये तेच होतं. जिथं काकूबाई आहे तिथं मुलगी म्हणून सोडते ही वेलनेस फॅमिली. आणि जे म्हणतो ना फक्त महिलेची डिलिव्हरी होती, फक्त महिलेची डिलिव्हरी नाही होत, पुरुषांची डिलिव्हरी होती. पुरुषही प्रेग्नेंट होतो. फक्त महिलाच प्रेग्नेंट होत नाही, पुरुषही प्रेग्नेंट होतो. कधी माहितीये, ज्या वेळेस आहे ना पुरुषाचे हातपाय बारीक होतात आणि ढेर अशी पुढे येते. फक्त महिलाचंच पोट वाढतं का? नाही वाढत, पुरुषांचंही पोट वाढतं. आणि आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये जुनी बायको नवी करून मिळतं आणि पुरुषी डिलिव्हरी करून मिळते. म्हणजेच काय, तर पोट कमी करून मिळतं. आणि 21 दिवसामध्ये ते चॅलेंज घ्या, 100% तुमचं पोटाचा घेर गायब होणार आहे 21 दिवसामध्ये. फक्त तुम्हीच नाही तर तुमच्या फॅमिलीला सुद्धा 21 डे वेट लॉस चॅलेंज मध्ये उतरा. यस, तर थँक्यू सो मच. माझ्याकडून एवढंच होतं. बॅक टू मास्टर ऑफ सेरेमनी लीना सिरसाट मॅम. आणि जबरदस्त मॅडमनी सुद्धा बघा, तुम्हाला माहितीये का मॅडमचं जर तुम्ही बघितलं ना बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, बापरे जबरदस्त.